हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द डेरिवेशन प्रॅक्टिस सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये पहिल्या 4 लेसन्सचे इम्पॉर्टंट डेरिवेशन्स घेणार आहे. आपण जसं प्लॅन केलं इम्पल्स बॅचमध्ये की ह्या वीकमध्ये आपण पहिले 4 लेसन एकदम प्रॉपरली करणार आहे. त्याचे डेरिवेशन्स तुम्हाला करायचे, त्याचे न्यूमेरिकलमध्ये डाऊट आला तर तुम्ही टेक्स्टबुक सोल्युशन्स बघू शकता, ऑलरेडी अपलोडेड आहेत इम्पल्स बॅचवरती, बरोबर. त्यानंतर तुम्ही डेफिनेशन्स लॉज हे थोडं लेट ठेवूयात, आपण आत्ता नाही प्रॅक्टिस करायचं. आत्ता फक्त डेरिवेशन्स आणि न्यूमेरिकल्सवर फोकस करायचं आहे. आणि ज्यांचा अभ्यास चांगला झालाय ते लोक PYQजवर पण फोकस करा. ऑलरेडी आपण सॉल्व्ह करून घेतले आहेत PYQज. आणि ते झाल्यानंतर शेवटी तुमच्याकडे कुठलं टार्गेट मार्वल बुक असेल तर त्याच्यातनं पण डिफिकल्ट किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्ही मार्क केले असतील फर्स्ट टाइम सॉल्व्ह करताना, तर ते पण सॉल्व्ह करा. काही मुलांचा कन्सर्न असा आहे की सर आम्ही लेट जॉईन केलं इम्पल्स बॅच, तर बिलकुल लोड घेऊ नका. जे प्रेझेंटली चालू आहे इम्पल्स बॅचमध्ये त्याच्याच मागे लागा, त्यालाच फॉलो करा. मागचं करत बसला तुम्ही तर प्रेझेंट मिस कराल. आणि प्रेझेंटमध्ये जे काही चालू आहे त्याच्या लगेच टेस्ट पण होतात एव्हरी संडे, तुम्हाला माहिती असेल. सो जे काही प्रेझेंटमध्ये चालू आहे तेच फॉलो करा. जसं की आता AC सर्किट चालू आहे, तो लेसन फॉलो करा. आणि नंतर जो टाइम मिळतो त्याच्यामध्ये प्रिव्हियस टॉपिक्स करा. जसं की या वीकमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्या तुम्हाला जो लेक्चर मिळेल दॅट विल बी द लास्ट लेक्चर ऑफ AC सर्किट्स. सो तो लेक्चर झाल्यानंतर 3 दिवस आपल्याकडे अख्खे राहतील, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. या 3 दिवसांमध्ये ॲज सच काही लेक्चर्स तुम्हाला वेगळे फक्त टेक्स्टबुक सोल्युशन्स आणि PYQज राहतात मग. सो ते काही बघण्याची गरज नाही आहे, त्यावेळेस तुम्ही मागचे लेसन्स बघू शकता. म्हणूनच आपण स्ट्रॅटेजी अशी बनवली आहे की आता या वीकमध्ये आपल्याला पहिले 4 लेसन संपवायचे आहेत. सो पहिल्या 4 लेसनमध्ये जेवढे इम्पॉर्टंट डेरिवेशन्स मला वाटत आहेत ते मी इथे एक्सप्लेन करणार आहे. परत रिपीट करतो, मी एक्सप्लेन करताना मी पूर्ण एक स्टेप नाही लिहिणार आहे. आता आपल्याला हे डेरिवेशन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यावरती मी जास्त स्ट्रेस करीन, कारण की एक्सप्लेनेशन तर ऑलरेडी लेक्चरमध्ये झाले आहेत. ठीक आहे, आता परत तेच एक्सप्लेन करण्यात काय अर्थ आहे. एक लक्षात ठेवा, जर एक्झाममध्ये तुम्हाला हा डेरिवेशन आला, हा डेरिवेशन काय बघा. पहिलं तर डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन एडियाबॅटिक प्रोसेस. हा थर्मोडायनेमिक्स मधला एक महत्त्वाचा डेरिवेशन आहे, त्याचा एक फॉर्म्युला बनतो शेवटी. हा एक्झाममध्ये जर तुमच्या आला ना, तर तुम्ही एक्झाममध्ये तो लिहिताना इट शुड नॉट बी युअर 3rd or 4th अटेम्प्ट. म्हणजे तुम्ही त्याच्या आधी 2-3 वेळाच डिराईव्ह केला आहे. इज्जतीत, काय बुकमध्ये बघून नाही, इज्जतीत स्वतःहून न बघता तुम्ही तो एक्झाममध्ये लिहिण्याच्या आधी फक्त 2-3 वेळा लिहिला असेल तर तुम्हाला तो एक्झाममध्ये नीट आठवणार नाही. तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना तो तुमच्या हाताखालून कमीत कमी 15 टाइम्स तरी गेला पाहिजे. 15 टाइम्स जर काही तुमच्या हाताखालून तो गेला आहे आणि तुम्ही एक्झाममध्ये तो क्वेश्चन आलाय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही राहणार. तुम्ही एकदम चिल मोडमध्ये तो लिहित बसाल बिना काही विचार करता. सो तुमचा असा प्रश्न 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण व्यवस्थित डेरिवेशन लिहू शकाल. सो एक्झाम हॉलमध्ये 3 तासामध्ये आपल्याला विचार नाही करायचा आहे, आपल्याला तिथे फक्त लिहायचं आहे जे आपण अभ्यास केला आहे. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. सो आजचं सेशन 4 डेरिवेशन्स आहे. एडियाबॅटिक प्रोसेस डिराईव्ह करणार आहे. दुसरा जो आहे तो मोनो, डाय आणि पॉली ॲटॉमिक गॅसेसचे डिग्रीज ऑफ फ्रीडम वरून एडियाबॅटिक कॉन्स्टंट डिराईव्ह करणार आहे. 3rd डेरिवेशन पॅरलल ॲक्सेस थिअरम आहे, खूप इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, बोर्डचं तर फेवरेट डेरिवेशन आहे हे. आणि लास्ट आहे बबल किंवा ड्रॉपमध्ये एक्सेस प्रेशर किती असतो. हे 4 डेरिवेशन्सचे डेरिवेशनपेक्षा जास्त त्यांचा फ्रेमवर्क, त्यांचे की पॉईंट्स, काय लक्षात ठेवायचे, काय फ्लो असला पाहिजे, कशा वेनी जायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं आपण स्ट्रेस करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिवेशन, दॅट इज वर्क डन इन एडियाबॅटिक प्रोसेस. पहिला तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, वर्क डनचा एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय असतो. एडियाबॅटिक प्रोसेस किंवा कोणताही प्रोसेस असेल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा हा फॉर्म्युला आहे. आणि वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळ्या कंडिशन्स बनतात. एडियाबॅटिकसाठी कंडिशन काय असते, Q0 असतो. आणि एडियाबॅटिकसाठी ही पहिली कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरी कंडिशन माहिती पाहिजे की एडियाबॅटिक प्रोसेसची कंडिशन असते PV रेज टू गामा इज कॉन्स्टंट. ही कंडिशन आहे एडियाबॅटिक कॉन्स्टंटची. जशी आयसो थर्मलची कंडिशन आहे PV इज कॉन्स्टंट, एडियाबॅटिकची ही कंडिशन आहे. व्हॉट यू मस्ट नो, आपण डेरिवेशन चालू करतोय खरं आहे, पण त्याच्या आधी काय रेसिपी असली पाहिजे, काय माहिती असलं पाहिजे. Q0 माहिती असलं पाहिजे. एडियाबॅटिक प्रोसेसचं डेफिनेशन आहे हे, नो हीट एक्सचेंज. दुसरं आहे कंडिशन. आणि आता वर्क डनचा फॉर्म्युला काय बनतो त्याच्यामुळे, T फायनल V फायनल मायनस P इनिशियल V इनिशियल अपॉन होल डिवायडेड बाय 1 मायनस गामा. आता हा फॉर्म्युला आला कसा, हा फॉर्म्युला बनवायचा कसा, ते डेरिवेशन आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला आज डेरिवेशन समजा एक्झाम झालं तर 3 मार्काला नक्कीच येईल. डिराईव्ह द एक्सप्रेशन, फॉर्म्युला देणार नाही तुम्हाला, तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असतो.
आणि फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी काही सर्टन स्टेप्स आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिली स्टेप आहे स्टेप 1 म्हणून घेतो त्याला. तुम्हाला पहिला तर वर्क डनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. वर्क डन कोणत्याही प्रोसेस असू देत, कोणतीही प्रोसेस असू देत, वर्क डनचा फॉर्म्युला एकच आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये, तो आहे इंटिग्रेशन PdV, इनिशियल व्हॉल्यूम पासून फायनल व्हॉल्यूम पर्यंत. हा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्या पुढे तुम्हाला काहीच करायचं नाहीये. P ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आणि सॉल्व्ह करायचं. कारण की इंटिग्रेशन करताना जर व्हेरिएबल व्हॉल्यूम असेल तर हा पण व्हॉल्यूममध्ये पूर्णपणे लिहिता आला पाहिजे. जसं आपण dx लिहिलेलं असतं तर सगळं x मध्ये इंटिग्रेट करतो ना, तसं हा व्हॉल्यूममध्ये ना तर हा पूर्ण व्हॉल्यूममध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे, जो इथे करता येईल मला. मी इथे असं पण लिहू शकतो का, P फायनल V फायनल रेस टू गामा इज P इनिशियल V इनिशियल रेस टू गामा इज ऑल्सो कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो मी कॉन्स्टंटला काय रिप्लेस करू शकतो, सॉरी प्रेशरला काय रिप्लेस करू शकतो, आय कॅन रिप्लेस प्रेशर ॲज C अपॉन V रेस टू गामा dV आणि ह्याला इंटिग्रेट करायचं. आता हे इंटिग्रेशन करणं ह्याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स लक्षात ठेवण्याच्या नाही आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्ट पाठ करण्याची, कदा हा वरती जाईल मग असं होईल तसं होईल, हे काही पाठ करण्याची गोष्ट थोडीच आहे. ठीक आहे, हे आपण विथ प्रॅक्टिस तुम्हाला कळून जाईल काय करायचं. C तर बाहेर येणार आहे आणि V रेस टू गामा वरती गेला तर V रेस टू मायनस गामाचं इंटिग्रेशन करायचं आहे मला. मी लिमिट्स मुद्दामून टाकत नाही, उगाच कचरा होईल, तिकडे गर्दी होऊन जाईल सगळी. C V रेस टू 1 मायनस गामा अपॉन 1 मायनस गामा असं बनेल. हे कुठून आलं तर x रेस टू n इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरला आहे मी. ठीक आहे, प्लस C लिहायची गरज नाही कारण की लिमिट्स आहे तिथे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. आणि बिफोर वी सॉल्व मी काय करतो, C ची व्हॅल्यू PV रेस टू गामा आहे ना ही टाकून देतो. इथे काय टाकतो मी, C ची व्हॅल्यू PV रेस टू गामा टाकून देतो. जर मी टाकून दिली व्हॅल्यू तर तो काय बनेल बघा, PV रेस टू गामा इंटू V रेस टू 1 मायनस गामा अपॉन 1 मायनस गामा. अजून लिमिट्स टाकल्याच नाही आहेत मी, लिमिट्स टाकल्याच नाही आहेत. V इनिशियल V फायनल. आता बघा हे जर काही सॉल्व्ह केलं आपण तर काय मिळणार आहे तुम्हाला, V रेस टू गामा V रेस टू मायनस गामा कॅन्सल होईल, तुम्हाला मिळेल PV अपॉन 1 मायनस गामा. लिमिट्स आहेत V इनिशियल टू V फायनल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचे. बट इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की लिमिट्स पुट करताना P थोडीच कॉन्स्टंट आहे. जेव्हा मी अप्पर लिमिट पुट करीन ना त्यावेळेस मला अप्पर लिमिटचा प्रेशर टाकावा लागेल. ज्यावेळेस अप्पर लिमिटचा व्हॉल्यूम असतो त्यावेळेस अप्पर लिमिटचा प्रेशर P फायनल असतो. सो अप्पर लिमिट टाकताना आय विल पुट इट इन दिस वे. कसं पुट करीन बघा मी त्याला, P फायनल V फायनल अप्पर लिमिट टाकून झाली. तुम्ही म्हणा सर अप्पर लिमिट कशी काय आली, तर इथं व्हॉल्यूम टाकली तुम्ही, प्रेशरची कुठून आली, तर ज्यावेळेस व्हॉल्यूम V फायनल आहे त्यावेळेस प्रेशर P फायनल आहे. मायनस लोअर लिमिट टाकली P इनिशियल V इनिशियल अपॉन 1 मायनस गामा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ वर्क डन. स्टेप्स काय आहेत, स्टेप नंबर 1 वर्क डनचा फॉर्म्युला. सबस्टिट्यूट, हे इथून इथे सबस्टिट्यूट करा आणि हे पूर्णपणे इट इज जस्ट सॉल्विंग. सॉल्विंगला यू विल फाइंड डिफरंट वेज. काही जण इथे हा C ची व्हॅल्यू नाही टाकणार, आधी लिमिट्स टाकतील नंतर C ची व्हॅल्यू टाकतील. टेक्निकली ते जास्त बरोबर आहे की आधी हे V फायनल V इनिशियल टाकून घेणं आणि नंतर C ची व्हॅल्यू टाकणं. पण ठीक आहे, आपण इथे प्रेशरचे पण लिमिट्स कन्सिडर करूनच टाकले आहेत. सो उत्तर चुकणार नाहीये, हे उत्तर बरोबर आहे. दिस इज हाऊ वी कॅन डिराईव्ह द फर्स्ट डेरिव्हेशन. व्हेरी सिंपल डेरिव्हेशन. तुम्हाला स्टेप्स माहिती पाहिजे. कोणी तुम्हाला विचारलं की डेरिव्हेशन ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेसचं वर्क डन काढ, तुम्हाला माहिती पाहिजे P डेल्टा V, P ची व्हॅल्यू C अपॉन V रेस टू गामा टाक, इंटिग्रेट कर, उत्तर मिळेल. हे तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे की इथून चालू केल्यावरती येणार आहे तुम्हाला आन्सर. हा कॉन्फिडन्स पाहिजे आणि ते तुम्हाला कॉन्फिडन्स एकदा दोनदा डिराईव्ह करून नाही येणार किंवा एकदा दोनदा व्हिडिओ बघून पण नाही येणार. तुम्हाला स्वतः हाताने इंटिग्रेशन करून लिमिट्स टाकून सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे तुम्हाला स्वतःला जमलं पाहिजे. काय पर्सनल लेवलला नुसतं बघून काही होत नाहीये. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. दुसरं डेरिव्हेशन बघा, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट्स डिराईव्ह कसे करायचे. ह्या सगळ्या प्रोसेससाठी स्टेप्स एकच आहेत. स्टेप्स फर्स्ट, फाइंड डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत ते मोजा. 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 15 आहे, 10 आहे, 6 आहे, किती आहे. डिग्री ऑफ फ्रीडम मोजा. दुसरं, एनर्जी ऑफ मॉलिक्यूल काढा. एनर्जी ऑफ मॉलिक्यूल काढा. एनर्जी ऑफ मॉलिक्यूल असती डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ KBT. किती असते, डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ KBT. इथं नीट लिहितो जरा मी, डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ KBT. हा पार्टिशन, इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी वरनं बनलेला आहे, जो डिलीट केला आपल्याला सिलेबसमधनं. बट माहिती पाहिजे कारण की हे डिलीट नाही केलं.
डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ केबीटी आहे एनर्जी ऑफ एक मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूलवरनं 1 मोल काढायचंय तुम्हाला. बघा प्रोसेस सगळीकडे सेम रिपीट करणार आहे मी. एनर्जी ऑफ 1 मोल काढायचं. 1 मोलची एनर्जी किती असेल तर ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा की तो बनेल डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ आर टी. एकदा डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ आर टी बनला याला म्हणतो आपण इंटरनल एनर्जी. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी अपॉन चेंज इन टेम्परेचरला असतं CV म्हणतात. काय म्हणतात CV. सो टेम्परेचरने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर येईल डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ आर. हाफ आर तसंच राहील, टेम्परेचर खाली येऊन जाईल. आणि CV वरनं CV कसं बनवायचं तर CP मायनस CV इज आर. सो CV प्लस आर इज CP. CP बनवा. कसं करायचं त्याच्यात आर ॲड करायचा. आर ॲड केला की CP मिळेल आणि नंतर ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट CP बाय CV डिवाइड करून कॅल्क्युलेट करा. चौथी, पाचवी आणि सहावी 6 स्टेप्सचा हा गेम आहे. पण हा गेम स्टार्ट तेव्हाच होतो जर डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल. डिग्री ऑफ फ्रीडमच माहित नाही आणि तुम्ही काय डिराईव्ह करणार. एक दाखवतो तुम्हाला मी करून. डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिकसाठी मला माहित आहे मोनो ॲटॉमिकसाठी 3च डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ट्रान्सलेशनल एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन, झेड डिरेक्शन. रोटेशनल दिसत नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असतो, रोटेट होत नाही म्हणता येईल. व्हायब्रेशन पॉसिबल नाही आहे, बॉन्ड्स नाही आहेत. सो एकच डिग्री ऑफ फ्रीडम, 3च डिग्री ऑफ फ्रीडम असतात. सो डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे. 3 आहे. एफ मोनोसाठी मी डिराईव्ह करतो पिंक कलरनी, दुसऱ्या कलरनी डायसाठी डिराईव्ह करेन आणि तिसऱ्या कलरनी पॉलीसाठी डिराईव्ह करेन. स्टेप्स मी ह्याच फॉलो करेन. डिग्री ऑफ फ्रीडम मिळाला मला. एकदा डिग्री ऑफ फ्रीडम मिळाला की सुटायचं नसतं. मग मॉलिक्यूलची एनर्जी यू मॉलिक्यूल किती येईल 3/2 केबीटी. यू मोल किती बनेल यू मोल 3/2 केबीटी इंटू NA इंटू KB आर असतो. सो 3/2 RT. हा झाला यू मोल झाला. यू मोलचा जर काही तुम्ही चेंज इन इंटरनल, ह्याला इंटरनल एनर्जी म्हणतात. चेंज इन इंटरनल एनर्जी पर युनिटचे टेम्परेचर चेंज काढलं तर तो CV म्हटला जातो. आणि CV काय येतो 3/2 R येतो. 3/2 R आला त्याच्यात CP काढायचं असेल तर CV प्लस आर करा. प्लस आर केला त्याच्यामध्ये तो 5/2 R होतो. आणि 5/2 R आणि CP बाय CV केला तर तुम्हाला गामा मिळेल ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट 5 आणि 3. बाकी R/2 तर सेमच आहेत. सो 5/3 तुमचं उत्तर आहे. वन्स यू नो दिस बघा ना लॉजिकली थोडासा कॉमन सेन्स पण वापरू आपण की हा जो काही नंबर आहे ना तो इथे कॉमन रिपीट होतोय आणि वरती त्याच्या +2 आहे. सो जर उद्या इथे F असता तर आपलं उत्तर काय आलं असतं F/F+2. F+2 अपॉन F असं उत्तर आलं असतं. जो काही आहे ना तोच खाली +F+2 असं उत्तर येणार आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट माहिती असेल, ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट काढायचं असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. फाइंड डिग्री ऑफ फ्रीडम असं लिहिलंय तिथे. मी एक दुसरं तुम्हाला करून दाखवतो. येल्लो कलर घेऊचा. डायसाठी नाही, डायरेक्टली पॉलीवर जम्प करणार आहे मी. पॉलीसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असतं. पॉली म्हणजे खूप सारे मॉलिक्युल्स 3पेक्षा जास्त. तर त्या केसमध्ये 3 रोटेशन पॉसिबल आहे, 3 ट्रान्सलेशन पॉसिबल आहे आणि व्हायब्रेशन तर माहीत नाही. मोड्स जेवढे दिले असतील तेवढे. समजा M मोड्स दिले असतील काय व्हायब्रेशनचे M मोड्स दिले असतील तर लक्षात ठेवा एक मोड व्हायब्रेशनमध्ये 2 एनर्जीज इन्व्हॉल्ड असतात, कायनेटिक आणि पोटेन्शियल. सो त्यामुळे जेवढे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स असतात ना त्याच्यात डबल डिग्री ऑफ फ्रीडम घेऊन टाकायचे. प्लस 3 ट्रान्सलेशनल 3 रोटेशनल तर असणारच आहे. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती होईल 6 + 2M. हे कसं आलं कळालं का. 6 का राहणार आहे 3 रोटेशनल 3 ट्रान्सलेशनल आणि जेवढे मोड्स आहेत त्याच्या डबल व्हायब्रेशनल. हा F झाला. F जर काही तुम्हाला मिळाला तर फायनल उत्तर शॉर्टकटनी जमेल का तुम्हाला तर F खाली लिहून टाका आणि वरती F+2 लिहा. F+2 लिहिलं तर काय येईल 6 + 2M + 2 करावं लागेल. हे असं उत्तर येईल. ह्याला जर काही तुम्ही 2 ने डिवाइड केलं ना 4 + मोड अपॉन 3 + मोड हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे हा फॉर्म्युला. आता ह्याला डिराईव्ह कसं करायचं तर सेम प्रोसेस फॉलो करा रे. डिग्री ऑफ फ्रीडम मिळाला, मॉलिक्यूलची एनर्जी काढा, जो कोणी येतो इंटू हाफ केबीटी लिहिलं नाही ते. हे स्टेप्स फॉलो करायचे आणि तुम्हाला हे स्टेप्स बघून खूप चांगलं वाटेल रे कळालं. बट हे तुम्ही 2 दिवसात विसरून जाल. त्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागेल. 1 2 3 4 टाइम्स. स्टार्टिंगला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. हळूहळू तुम्हाला ते एवढं नीट जमायला लागेल की प्रॅक्टिस कमी केली तरी चालेल. बट नुसतं बघून जरी समजलं असेल तरी ते लॉंग टर्म राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हाताने तुम्हाला लिहावं लागणार आहे. सो दिस इज द प्रोसेस ऑफ सगळ्यांसाठी तेच आहे. स्टार्टिंग होती की तुम्हाला पहिलं डिग्री ऑफ फ्रीडम काढता येतंय का तिथून चालू होतो पूर्ण गेम. तोच तुम्हाला नसेल जमत तर पूर्ण डेरिव्हेशन इज युजलेस. यू मस्ट नो मोनोसाठी डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहे, डायसाठी किती आहे, ट्रायसाठी किती आहे, पॉलीसाठी किती आहे.
विचारलं तर हे यांचाच जाईल, मोनो, डाय आणि पॉलीमास. दिस इज हाऊ यू डिराईव्ह. नेक्स्ट इज द पॅरलल ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरममध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पॅरलल ॲक्सिस थिअरम पहिलं तर वापरला कशासाठी जातो, तर कुठल्याही शेपची बॉडी असेल ना, तर प्रत्येक बॉडीला एक सेंटर ऑफ मास असतो आणि बॉडी ज्यावेळेस रोटेट होते ना, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट हा लिस्ट असतो. किती असतो, लिस्ट. बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट लिस्ट असतो. म्हणजे समजा एक बॉडी आहे, ही बॉडी आहे, हिचं सेंटर ऑफ मासच्या अबाउट फिरवलं ना, तर मोमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट आहे. मी समजा त्याला बाहेर नेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे आणि तो कितीनी वाढणार आहे हा थिअरम सांगतो आपल्याला. सो जर आपल्याला माहिती आहे की ह्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट आहे, त्याला आपण आयसी नाव देऊ, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर. आणि आपल्याला फाइंड करायचं की व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी रँडम ॲक्सिस जो काही सर्टन डिस्टन्स याच्यापासून लांब आहे. एच डिस्टन्स बाहेर दुसरी ॲक्सिस आहे ना, त्याच्या अबाउट बॉडीला फिरवून बघायचं आहे. तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल असा प्रश्न आहे आपला, तो काढायचा आहे आपल्याला. तो प्रोसेस समजून घ्या, डायग्राम आहे ना, मेथड समजून घ्या. मेथड पूर्ण गेम जो आहे ना, ह्या बॉडीची काही रिलेशनच नाही आहे, फक्त एक पार्टिकलचा पूर्ण गेम आहे. एक पार्टिकलचा गेम आहे पूर्ण. हा डीएम पार्टिकल आहे, पॉइंट पी आहे, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करूयात. त्या पार्टिकलचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पार्टिकल पी अबाउट सी काय असेल आणि अबाउट ओ काय असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया, बॉडी विसरून जा, ग्रीन बॉडी, फक्त पार्टिकलवर फोकस करा. पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा असेल का, पी सी स्क्वेअर डी एम, बिकॉज डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. तसंच अबाउट ओ काय असेल, ओ पी स्क्वेअर डी एम असेल. आणि याच पार्टिकलचा जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो ना पूर्ण बॉडीसाठी, तर अख्खं इंटिग्रेशन केल्यावरती यू गेट मोमेंट ऑफ इनर्शियाज ऑफ होल बॉडीज, इंटिग्रेशन पी सी स्क्वेअर डी एम. आणि आय ओ कधी मिळेल मला, मी जेव्हा त्याचं इंटिग्रेशन अबाउट ओ करेन, ओ पी स्क्वेअर डी एम. समजलं का, हे पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता, त्याला इंटिग्रेट केलं की पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. हा पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता अबाउट ओ, पण इंटिग्रेट केलं की पूर्ण बॉडीचा मिळाला आय ओ. आणि आपल्याला या दोघांमध्ये रिलेशन काढायचं आणि ते रिलेशन आपण साध्या पायथागोरस थिअरमने काढणार आहे. सो त्यासाठी काही बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्हाला एक्सटेंड करायचं आहे, इथनं परपेंडिक्युलर ड्रॉप करायचं आहे, हे जॉईन करायचे, राईट, एम म्हणून. अँड देन बेसिक पायथागोरस थिअरम, ओपी आणि पीसी मध्ये रिलेशन काय येईल, ओपी स्क्वेअर इज इक्वल टू, ओपी स्क्वेअर काय येईल, पी एम स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर, ओ एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. ओ एम स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, ओ सी प्लस सी एम द होल स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. आणि नंतर याला एक्सपांड केलं तर ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी सी एम प्लस सी एम स्क्वेअर, हे पहिल्याचं एक्सपान्शन प्लस पी एम स्क्वेअर. आणि इथं नीट बघा हे काय आहे, सी एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर इज अगेन पी सी स्क्वेअर. सो हा झाला पी सी स्क्वेअर, पी सी स्क्वेअर झाला आहे, ओ सी स्क्वेअर झाला आहे, ओ पी स्क्वेअर झाला आहे आणि मध्ये जे काही राहिलं आहे ओ सी सी एम. आणि आपल्याला हे टर्म्स बनवायचे असतील जर काही, तर कॉमन सेन्स आहे, या सगळ्यांना डीएमनी मल्टिप्लाय करून इंटिग्रेट करावं लागेल. सो मी काय करतो, सगळ्यांना डीएमनी मल्टिप्लाय करतो, डीएम 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 आणि इंटिग्रेट. इंटिग्रेट केलं की हा जो आहे हा तुमचा आय ओ मिळतो, हा जो आहे ना हा तुमचा आय सी मिळतो, हा जो आहे ना ओ सी डिस्टन्स एच आहे, एच कॉन्स्टंट आहे, बाहेर आला एच स्क्वेअर. आणि इंटिग्रेशन फक्त डीएम राहील, सगळे छोटे छोटे मास ऍड केले तुम्ही डीएम डीएम डीएमचे, तर व्हॉट डू वी गेट, यू विल गेट द होल मास ऑफ द बॉडी, होल मास ऑफ द बॉडी. आणि उरला सुरला जो काही येतो शून्य राहिला पाहिजे. ऑब्व्हियसली पॅरलल ॲक्सिस थिअरम एवढाच तर आहे, आता एवढ्या वर्ष शिकलोच आहे ना, पण पॅरलल ॲक्सिस थिअरम आय सी प्लस एम एच स्क्वेअर इज आय ओ असतो. सो उरला सुरला झिरोच पाहिजे, बट त्याचं प्रॉपर रिझनिंग तुम्हाला देता आलं पाहिजे की तो का झिरो आहे. तो झिरो काय, 2 मुळे झिरो आहे का, तो तर कॉन्स्टंट आहे, तो बाहेर जाणार आहे. ओसी मुळे तो झिरो आहे का, ओसी पण कॉन्स्टंट आहे, एच तो पण बाहेर जाणार आहे. सो 2 आणि एच बाहेर जाणार, आतमध्ये राहणार आहे इंटिग्रेशन सी एम डी एम. आणि सी एम जो आहे ना तो ह्याचा एक्स कॉर्डिनेट आहे, काय द्यायचा तो एक्स कॉर्डिनेट, बरोबर ना, एक्स कॉमा वाय असेल तर सी एम एक्स कॉर्डिनेट आहे आणि पी एम वाय कॉर्डिनेट आहे. तर जर एखाद्या पार्टिकलचा एक्स कॉर्डिनेटला आपण इंटिग्रेट करत असू तर त्याला म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ पार्टिकल ना, मोमेंट म्हणतो याला. मोमेंट इज इंटू डिस्टन्स असतं, इंटू डिस्टन्स. सो ते इंटू डिस्टन्स आहे. सो
प्रत्येक पार्टिकलचा जर मोमेंट आपण घेतला अबाउट सेंटर ऑफ मास, हा सेंटर ऑफ मास आहे, तर कॉमन सेन्स आहे सेंटर ऑफ मासच्या राईटला जेवढे मास असतील त्यांचा एक्स पॉझिटिव्ह असेल आणि जेवढे लेफ्टला मासेस असतील त्यांचा एक्स निगेटिव्ह असेल. सो सगळ्याचं इंटिग्रेशन 0 येणार आहे. इनफॅक्ट तुम्हाला माहिती असेल एक्स सेंटर ऑफ मासचं डेफिनेशन काय आहे, इंटिग्रेशन एक्स डी एम अपॉन इंटिग्रेशन डी एम. माहिती आहे का, सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आहे हा. आणि जर सेंटर ऑफ मास 0 0ला आहे, सेंटर ऑफ मास कुठे आहे, ओरिजिनला आहे, तर हा तर 0 झाला पाहिजे ना. याला म्हणतो मोमेंट ऑफ मासेस अबाउट सेंटर ऑफ मास इज ऑलवेज 0. सेंटर ऑफ मास जर सेंटरला असेल तर त्याचा मोमेंट 0 येणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, खूपच फेमस, खूपच फेवरेट आहे असं म्हणता येईल बोर्डवाल्यांचा आहे. डेरिव्हेशन येतच दरवर्षी. पॅरलल किंवा परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर छोटा आहे म्हणून त्याला 3 मार्काला ते लोक टाकत नाहीत, हा टाकतात 3 मार्काला किंवा 4 मार्काला. हा प्रश्न विचारला जातो. ओके, अँड नाव द लास्ट डेरिव्हेशन ऑफ टुडेज सेशन, दॅट इज एक्सेस प्रेशर इनसाइड बबल और इनसाइड अ ड्रॉप. एक्सेस प्रेशर इनसाइड अ बबल और अ ड्रॉप. डेरिव्हेशन्सला स्टेप्स आहेत, स्टेप्स समजून घ्यायचे. ठीक आहे, आपण हे पूर्ण डेरिव्हेशन ड्रॉपसाठी करणार आहे. बबलसाठी काय चेंजेस आहेत ते सांगेन तुम्हाला. सो लेट अस कन्सिडर अ ड्रॉप. हा एक ड्रॉप आहे रेडियस आरचा. लक्षात ठेवा काय, ड्रॉप एक्सेस प्रेशरचा अर्थ काय असतो. पहिली गोष्ट, फुगा बलून घेतला आपण तर बलूनच्या आतमध्ये प्रेशर जास्त असतं का बाहेरचं असतं. तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर आहे आतमध्ये प्रेशर जास्त असतं. बलूनच्या आतमध्ये प्रेशर जास्त असतं. समजा बाहेर 100 आहे तर आतमध्ये 120 असतं एक्झाम्पल. तर मग आतमध्ये 120 असतं तर हवा बाहेर का नाही येत, तर हवा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. बॅलेन्स कसं होतंय मग, 120 जिंकला पाहिजे ना, नाही. काय होतं की जे एक्स्ट्रा 20 आहे ना याच्याकडे, ते हा रबर असतो ना, जो बलूनचा फुग्याचा रबर असतो ना, तो रबर काय करतो, तो त्याला पकडून ठेवलेला असतं रबरने. सो रबर इज टेकिंग दॅट एक्स्ट्रा 20 का प्रेशर. कोण घेते एक्स्ट्रा 20चा प्रेशर, रबर इज टेकिंग द एक्स्ट्रा 20 प्रेशर. सो रबरचं 20 प्रेस करतोय, ॲटमॉस्फिअर 100 प्रेस करतोय, इज इक्वल टू आतून 120 आहे. दिस इज हाऊ थिंग्स बॅलन्स. तेच होतं बबल आणि ड्रॉपमध्ये. सोप बबल तुम्ही घेतला, आतमध्ये 100 आहे, बाहेर 80 आहे. एक्स्ट्रा 20 कोणी घेतलंय, तर या सोप फिल्मनी घेतलंय. सोप फिल्मचं काम काय आहे, टू रिड्यूस द एरिया सरफेस टेन्शनमुळे. सो सोप फिल्म इज एक्झर्टिंग सम प्रेशर, इट इज ट्राइंग टू रिड्यूस इन साइज. दॅट इज व्हॉट वी कॉल एक्सेस प्रेशर. जेवढं या सोप फिल्मनी एक्स्ट्रा प्रेशर लावलंय दॅट इज कॉल्ड ॲज एक्सेस प्रेशर. सो तेच आपल्याला डिराईव्ह करायचं आहे इथे. लेट्स सी द डेरिव्हेशन. आपण जर काही इंटरनल प्रेशर पी इंटरनल म्हणलो आणि एक्सटर्नल प्रेशरला पी एक्सटर्नल, पी आउटसाइड म्हणलो, तर एक्सेस प्रेशर बेसिकली काय असेल, इंटरनल मायनस एक्सटर्नल, हा एक्सेस प्रेशर असेल. आता जर हा बबल आतला प्रेशर मुळे थोडासा एक्सपांड झाला, इमॅजिन करा काय, आतला प्रेशर जास्त आहे ना, त्यामुळे तो एक्सपांड होईल, एका पॉईंटला जाऊन थांबेल तो. बट जर आतला प्रेशर जास्त असल्यामुळे तो एक्सपांड होतोय, सपोज त्याने डेल्टा आरने एक्सपांड झाला. किती एक्सपांड झाला, डेल्टा आर रेडियसने तो एक्सपांड झाला. तर ह्या प्रोसेसमध्ये एरिया चेंज किती झाला. जर आरचा थोडासा डेल्टा आरने रेडियस वाढत असेल तर एरिया कितीने चेंज होतोय. डेरिव्हेटिव्हचे रूल्स वापरून एकदम इझिली काढता येते एका स्टेपमध्ये. एरिया ऑफ अ स्फिअर इज 4 पाय आर स्क्वेअर, राईट. डेरिव्हेटिव्ह वापरून बघा किती लाईफ इझी आहे. डेरिव्हेटिव्ह काढला ना तुम्ही जर काय, डीए विल बी 4 पाय कॉन्स्टंट आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r येईल ना, सो 8 पाय आर डी आर असं उत्तर येईल. बट हेच करण्यासाठी बघा आपल्याला किती वेळ लागणार आहे. आता तेवढा चेंज इन एरिया होणार आहे 8 पाय आर डी आर. पण आपण कसं करतो बघा, चेंज इन एरिया विल बी फायनल एरिया 4 पाय फायनल रेडियस स्क्वेअर मायनस इनिशियल एरिया 4 पाय आर स्क्वेअर. ह्याला सॉल्व्ह करूया. ह्याला एक्सपांड केलं तर 4 पाय आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. ह्याच्यातनं कॉमन काय येईल रे, 4 पाय कॉमन येईल ना. सो आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि राहील काय, 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आरचा स्क्वेअर. आता आपण अज्युम करतोय की डेल्टा आर इज व्हेरी व्हेरी स्मॉल, खूपच छोटा आहे डेल्टा आर, त्यामुळे ह्याचा स्क्वेअर निग्लेक्ट मारू शकतो आपण. छोट्या नंबरचा स्क्वेअर अजून छोटा असतो, सो हा निग्लेक्ट मारतो आपण. आणि निग्लेक्ट मारल्यावरती जे काही राहतं ना ते सरप्राइझिंगली हेच राहतं. हे एका स्टेपमध्ये आणि हे एवढे एफर्ट्स नंतर. बट ठीक आहे, आता टेक्स्टबुकमध्ये असं दिलंय, यू हॅव टू डिराईव्ह इट इन द सेम वे.
एकदा आपल्याला कळालं ठीक आहे, चेंज इन एरिया काढला आपण. आता आपल्याला डेरिव्हेशन कसं करायचं. पहिली एक्सेस प्रेशरचा क्वेश्चन आला तर तुमच्या डोक्यामध्ये काय लाईट पेटली पाहिजे की बाबा चेंज इन एरिया काढायचा आहे मला. पहिला चेंज इन एरिया काढून घ्या. एकदा चेंज इन एरिया काढला तुम्ही, नेक्स्ट स्टेप इज एकदम सिंपल, वर्क डन दोन मेथडनी काढायचं. एक मेकॅनिक्सची मेथड, एक सरफेस टेन्शन वाली मेथड. दोन मेथडनी वर्क डन काढायचे. हे तुम्हाला फ्रेमवर्क म्हणतो आपण. हे माहिती असेल तुम्ही डेरिव्हेशन ऑन द स्पॉट करू शकता. वर्क डन दोन मेथडनी काढायचे. एक मेकॅनिक्स वाली मेथड फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वाली, एक सरफेस टेन्शन वाली मेथड. सरफेस टेन्शन वाली मेथड सांगते की वर्क डन इज TDA. आठवते का? TDA म्हणजे टेन्शन इंटू एरिया चेंज. किती एरिया चेंज? 8 पाय r डेल्टा r. हे सरफेस टेन्शन वाली मेथड सांगते आपल्याला. आणि मेकॅनिक्स वाली मेथड सांगते की वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे डिस्प्लेसमेंट डेल्टा r आहे, डेल्टा r. बट फोर्स किती लागलाय? फोर्स लागलाय कुठल्या प्रेशरमुळे फोर्स लागलाय? इंटरनल की एक्सटर्नल? नाही, एक्सेस प्रेशरमुळे फोर्स लागलाय. एक्स्ट्रा जे प्रेशर आहे त्याच्यामुळे फोर्स लागलाय. किती फोर्स लागलाय एक्स्ट्रा प्रेशरमुळे? डेल्टा पी इंटू एरिया. किती एरिया आहे? एरिया इंटरनल जेवढा एरिया त्या एरियावरती फोर्स ऍक्ट होतोय तो एरिया आहे 4 पाय r स्क्वेअर. बघा ना, आतमधल्या स्फिअरवरती फोर्स लागणार ना. सो प्रेशर या फोर्स, हा प्रेशर जो आहे तो आतल्या एरियावर ऍक्ट होतोय. सो प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय केलं की फोर्स मिळतो इंटू डेल्टा r. या दोघांना जर तुम्ही इक्वेट केलं यू गेट द आन्सर 4 पाय 8 पाय 2 झालं बरोबर. 2 राहिला इथे, r एक गेला, डेल्टा r गेला. सो इथे 2t राहिला आहे. 2t इथे काय काय राहिलंय? डेल्टा p आणि एक r राहिला आहे. डेल्टा p काय येईल? r खाली गेल्यावरती डेल्टा p इज 2t बाय r. हे सेम डेरिव्हेशन बबलला विचारलं असतं तर बबलला चालू होताना 8 पाय r पासून चालू झालं असतं. 8 आणखी बबलचा एरिया बाहेरून पण असतो आतून पण हवा असते. सो आधीच 8 पासून चालू झालं असतं. सो इथे 16 आला असता. 16 इथे 16 आला असता तर इथे 16 आला असता तर 4t बाय r उत्तर आलं असतं. हे ड्रॉपसाठी आहे. आणि सोप बबलसाठी काय येईल? सोप बबल 4t बाय r. सोप बबलसाठी 4t बाय r. ओके. So these are the way, these are the derivations and these are the steps which you must remember. प्रत्येक डेरिव्हेशनला एक फ्रेमवर्क आहे. प्रत्येक डेरिव्हेशनला एक की पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अँड इफ यू जस्ट रिमेंबर दोज की पॉइंट्स इट इज व्हेरी इझी. जसं की पहिल्या डेरिव्हेशनमध्ये फॉर्म्युला माहिती पाहिजे वर्क डनचा, बाकी तर इंटिग्रेशनच आहे. दुसऱ्या डेरिव्हेशनमध्ये स्टेप्स माहिती पाहिजे तुम्हाला. डिग्री ऑफ फ्रीडम मिळालं की पुढच्या स्टेप्स माहिती पाहिजे. तिसऱ्यामध्ये तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थिअरम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एका पॉईंटचं फक्त काढायचं, बाकी इंटिग्रेशन करायचं. आणि चौथ्यामध्ये तुम्हाला चेंज इन एरिया काढायचा पहिला आणि वर्क डन दोन वेगळ्या वेगळ्या मेथडनी काढायचं. सरफेस टेन्शनची मेथड, मेकॅनिक्सची मेथड. दॅट्स इट गाईज. सो दिस इज हाऊ यू डिराईव्ह द एक्सप्रेशन्स. आणि हे डेरिव्हेशन्स एकदा बघून तुम्हाला खूप चांगले समजले जरी असतील तरी तुम्ही हे तुम्हाला आले असं समजू नका. हे जेव्हा तुम्हाला कळाले असतील आणि नंतर तुम्ही न बघता त्याला 10 ते 15 वेळा लिहाल त्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये एकदम त्याला व्यवस्थित लिहू शकाल. आणि त्याला एकदम आजच 15 वेळा लिहून नका टाकू. ठीक आहे, आज 15 वेळा लिहिलं तरी काही उपयोग नाही. आज तुम्ही त्याला एकदाच लिहा किंवा दोनदा लिहा. त्याला परत 2 दिवसानंतर लिहा. त्याला परत 2 दिवसानंतर रिव्हिजनमध्ये येऊ द्या. ठीक आहे. सो प्रॅक्टिस अशीच झाली पाहिजे की सारखं सारखं त्याला रिपीटेटिव्हली झालं पाहिजे आणि आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ टाइम. सो जसं की तुम्ही आज हे 2दा न बघता लिहाल 4 डेरिव्हेशन 2 वेळा 8 वेळा लिहिलं तुम्ही. हेच तुम्ही जेव्हा उद्या लिहाल तुम्हाला 8 डेरिव्हेशनला समजा आज 15 मिनिट्स लागत असतील किंवा 20 मिनिट्स लागत असतील आज, तर मे बी उद्या तुम्हाला ते 15 मिनिट्स लागतील. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लिहाल तुम्हाला अजून कमी टाइम लागेल. सो 2-2 वेळा लिहिण्याचा प्रोसेस ठेवा आणि लॉंग टाईमसाठी रिपीट करा. 15-20 जेवढं कराल तेवढं कमी आहे. ओके. ॲटलिस्ट तुम्ही लिहित नसाल तरी इमॅजिन आपण फ्री टाईम बराच मिळतो. मी काय करायचो माझ्या फ्री टाईममध्ये, जसं की कॉलेजला जातोय मी, तर मी विचार करायचो, डोक्यामध्ये चालू असायचं की हां एखादं XYZ डेरिव्हेशन कसं करायचं, या स्टेप्स आहेत, या स्टेप्सनी जायचं आपलं उत्तर मिळतं. हे तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या कंटिन्युअसली चाललं पाहिजे. तुम्ही त्या अभ्यासाच्या वातावरणात राहिला पाहिजे. ओके. तुम्ही मध्येच कुठला वेगळा विचार करताय तर मग ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात इझिली इरेज होऊन जातील. सो ट्राय करा की तुमच्या डोक्यामध्ये याच गोष्टी राहतील तरच एक्झाम अभ्यासाचा एन्व्हायरमेंट बनून राहील, अभ्यासाचा माहोल बनून राहील. आणि तसं झालं तरच चांगला स्कोर तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता.
डिफिकल्ट काही नाही आहे. रिपिटेशन इज द की, रिव्हिजन इज द की, ह्याच्यावरच वर्क करा. उद्या भेटूयात पुढच्या 4 डेरिव्हेशन्स बरोबर. ठीक आहे, चलो गाईज, बाय बाय.